महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने 78 पैकी 56 उमेदवारांची यादी जाहीर केली। यामध्ये काँग्रेसच्या 34 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 22 उमेदवारांचा समावेश आहे। तर भाजपच्या नाराज 9 जणांना आघाडीची उमेदवारी देण्यात आली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसने 8 तर शरद पवार पक्षाने 6 विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे। तर घोळ न मिटल्याने 5 जागांवर दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने महाविकास आघाडीची घोषणा केली होती। अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने 78 पैकी 56 जागांवर उमेदवार जाहीर केले। यात काँग्रेस 34 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 22 जणांना पक्षाचा AB फॉर्म देण्यात आलाय। महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती, त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजी होती। सोमवारी रात्री भाजपच्या उमेदवारांना नेत्यांकडून सिग्नल मिळाल्यानंतर नाराज झालेल्या इच्छुकांनी महाविकास आघाडीची वाट धरली आहे। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि विश्वजित कदम तसेच विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली होती। त्यामधील काही जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। यात माजी नगरसेविका अनारकली कुरणे, अपर्णा कदम, आशा शिंदे, सुरेश बंडगर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे। तर माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्या पत्नी माजी नगरसेविका शुभांगी देवमाने, माजी नगरसेविका गायत्री कल्लोळी, शेवंता वाघमारे, विक्रम सावर्डेकर यांच्या पत्नी सोनल पाटील, विलास सरजे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे। तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने 8 विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे। यामध्ये रईसा रंगरेज, संजय मेंढे, बबिता मेंढे, गायत्री कल्लोळी, वर्षा निंबाळकर, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, मयूर पाटील यांचा समावेश आहे। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची इलेक्शन सुरू होत आहे। ह्या इलेक्शनमध्ये वार्ड क्रमांक 15 मध्ये आमच्या महाविकास आघाडीचे 4 उमेदवारांचे AB फॉर्म आता मिळाले आहेत आणि 4 जणांची उमेदवारी फायनल झाली आहे। त्यामध्ये फिरोजभाई पठाण OBC गटातून, यमगर मॅडम आणि सावर्डेकर मॅडम लेडीज महिला ओपन गटातून आणि माझी पुरुष गटातून उमेदवारी आज फायनल झाली आहे आणि आज आम्ही चौघांनी येऊन एकत्र येऊन अर्ज या ठिकाणी भरला आहे आणि विजय पण 100% आम्ही खेचून आणू।